पुन्हा एकदा आक्रमकरित्या मराठीचा मुद्दा मनसेकडनं उपस्थित केला, त्याला सर्वच पक्षांकडनं आता पाठिंबा मिळत आहे। आपण ठिकठिकाणी आज फिरलेला आहात, काय कसा प्रतिसाद मिळतोय वरळीत आपण आज आम्ही सगळीकडे जे फिरतोय हे मनसे म्हणून फिरत नाही आहोत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून फिरत नाही आहोत, आम्ही मराठी माणूस म्हणून फिरतोय। 5 तारखेचा जो मोर्चा आहे तो कुठल्या पक्षाचा नाही आहे, हा मराठी माणसाचा मोर्चा आणि मराठी माणसाच्या नेतृत्वाखालचा मोर्चा आहे। आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीची सक्ती सरकार करू पाहत आहे, लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे। आज आपण एक म्हणजे अगदी सकाळी आम्ही मंडळांना विनंती केली आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज लोक उपस्थित राहिले, ह्याच्यावरनं कसा प्रतिसाद मिळतो ते आपण बघताय। आज आपण सकाळी बघितलं लोकल ट्रेनमध्ये पण अशाच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि मला खात्री आहे सरकारला मराठी माणसापुढे झुकावंच लागेल। केंद्रीय शालेय धोरणांमध्ये जर आपण पाहिलं तर हिंदी सक्तीबाबत कुठेही वाच्यता नाहीये, कुठेही उल्लेख नाहीये, मात्र दुसरीकडे इतर राज्य ही अंमलबजावणी करताना पाहायला मिळत नाहीयेत, मात्र महाराष्ट्रालाच का इतका हेच आमचं म्हणणं आहे। आज गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही, उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये तर विषयच येत नाही, पश्चिम बंगाल करत नाही, तामिळनाडू करत नाही, कर्नाटक करत नाही, मग महाराष्ट्रच का? महाराष्ट्राने काय ठेका घेतलाय का सगळ्यांना पोसायचा? त्यामुळे आमचा याला जर आज केला नाही विरोध तर मला असं वाटतं हे आमच्या डोक्यावर बसतील आणि यांना महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा इंगा येत्या 5 जुलैला दिसेल। सध्याचं जे वातावरण आहे त्यावरून असं दिसतंय की तुम्ही भाषणात उल्लेख केला का महाराष्ट्रात संयुक्त चळवळीचं वातावरण 2.0 याबद्दल काय सांगा? निश्चित मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं म्हणजे मी तर तेव्हा जन्मालाही नव्हतो आलेलो, पण ज्या पद्धतीचं वातावरण आम्ही पुस्तकांमध्ये वाचलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं, त्या पद्धतीचं वातावरण आज झालेलं आहे। ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0च आहे, याच्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही। सरकार निर्णय मागे घेण्यासंदर्भात फारशी आग्रही दिसत नाहीये, वेळ पडली तर कायदा हा देखील हातात घ्यावा लागला तर कसं? नाही, आज मोर्चा आहे आणि मला वाटतं मोर्चानंतर सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल, नाही घेतला मग आम्ही आहोत आणि ते आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।